नमस्कार सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आज आपण दैवी संसार निसर्ग संपदा अर्थात आज ज्याला पर्माकल्चर म्हटले जाते, पर्माकल्चर म्हणजे वसुंधरेची शाश्वत संस्कृती, परमनंट कल्चर म्हणजे पर्माकल्चर. दैवी संसार निसर्ग संपदा अर्थात पर्माकल्चर म्हणजे वसुंधरेची शाश्वत संस्कृती, याचा आपण एकत्रित विचार आजच्या निरूपणात करणार आहोत. अर्थात आपली संत परंपरा किंवा ऋषी मुनींची परंपरा आणि हे पर्माकल्चर याचा एक विशिष्ट संबंध आहे, तो पुढे आपल्या लक्षात येईल. तर ऐका, दैवी संसार निसर्ग संपदा अर्थात पर्माकल्चर म्हणजे वसुंधरेची शाश्वत संस्कृती. सज्जन श्रोते हो, आपल्या सध्या सुरू असलेल्या निरूपणासंदर्भात ज्यात हा सर्व अवनी म्हणजेच अन्न वस्त्र निवारा पुरविणारा अवनी किंवा वसुंधरेचा संसार खरा तर निसर्गदत्त किंवा देवदत्त अशा अर्थी देवाचाच संसार असून त्याचा माणूस हा मालक नसून केवळ विश्वस्त आहे, रखवाला आहे, याचा बोध घेता घेता पुढे सरकत आपण एका विशिष्ट अशा अत्युच्च टप्प्याला आलो आहोत, ज्यामध्ये हे लक्षात आले की दैवी संसार व त्याची जीवे व्हावे काळजी घेणारा मालक, दैवी संसार व त्याची जीवे भावे काळजी घेणारा मानव दैवी संसार व त्याची जीवे भावे काळजी घेणारा मानव हा एक तऱ्हेचा दैवी संसार व मानव याच्यातील पूज्य पूजक भाव आहे. शिवभूत्वा शिवमेजे असे म्हणतात. शंकराची आराधना शंकर भावानेच करावी लागते. जे जे कल्याणकारी शुभंकर मन मंगल ते ते कल्याण मंगल भावेच पूजणे जपणे महत्वाचे आहे. असे केल्यास पूज्य पूजक, देव साधक, दैवी संसार व विश्वस्त अखेरीस एकच असल्याचा बोध होतो. जे कृष्णमूर्तींच्या भाषेत वर्शिपर इज वर्शिप्ड, जसे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड, त्याच पद्धतीने ट्रस्टी इज द ट्रस्ट म्हणजे विश्वस्त म्हणजेच खराखुरा त्याने ज्याबाबत दाखवला अशा संस्थेचा किंवा निसर्ग संपदेचा विश्वास, म्हणून ट्रस्टी इज द ट्रस्ट, विश्वस्त म्हणजेच विश्वास. आता इथे मानव विश्वस्त आहे आणि तो कशाबद्दल विश्वास दाखवत आहे की ही जी दैवी संपदा आहे, निसर्ग आहे, पर्यावरण आहे, याबद्दलच मानव ट्रस्टी म्हणून काळजी घेतो. आणि मानव ट्रस्टी म्हणून काळजी घेताना तो जो विश्वास व्यक्त करतो ती गोष्ट म्हणजे ही निसर्ग संपदा किंवा दैवी संसार. अशा अर्थी ट्रस्टी इज द ट्रस्ट, विश्वस्त म्हणजेच विश्वास. असा विश्वास परमेश्वरी निसर्ग पर्यावरण याबद्दल असेल आणि मानव त्याच विश्वासाने या दैवी पर्यावरण संस्थेची म्हणजे ईश्वर निर्मित साऱ्या निसर्गाची नीट काळजी घेईल तर अर्थात या निसर्गामध्ये वृक्ष, वल्ली, नद्या, नाले, सागर, सर्व जिवंत झरे, पाणवठे, डोंगर, कीड मुंगी पासून सर्व पाळीव तसेच हिंस्र पशु पक्षी आणि अर्थातच अखिल मानव समुदायही येतो. या साऱ्यांची नीट काळजी अत्युच्च उत्क्रांत प्रजाती म्हणून केवळ मानव आणि मानवच घेऊ शकतो. हे सारे नीट जाणून या लाख मोलाचा खर तर अनमोल अशा वसुंधरेचा तिच्या पर्यावरणासकट काळजी घेण्याचा जर विश्वास माणसाने आपल्यामधून व्यक्त केला तर हीच ती शिवपूजा, ईश्वर पूजा आहे, जी ईश्वराच्या विशाल हृदयाप्रमाणेच विशाल हृदयी बनून ईश्वराच्या विशाल हृदयाप्रमाणेच विशाल हृदयी बनून करणे मानवाचे अगत्य कर्तव्य आहे. तरच हे विश्वची माझे घर अशी ज्ञानेश्वर माऊलीनं आलेली उत्कट विश्वव्याप्त आनंदानुभूती आपण घेऊ शकू. त्या कारणाने मानव स्वतः खराखुरा अमरत्वाचा अनुभव त्याच्या चालू जन्मातच घेऊ शकेल. मानव म्हणून आपल्या दिव्यतेचा अनुभव आपण घेणे हीच तर वास्तवात देवानुभूती आहे. मानव हाच दिव्य तेज, प्रतिभा, ज्ञान संपन्न ज्ञानेश्वर असल्याची अनुभूती म्हणजेच आपल्यातील देव आत्मा याचा ठाव ठिकाणा आपल्याला सापडणे, जोसणे, मगच अत्यंत उत्स्फूर्ततेने देव माझा मी देवाचा असे धन्योद्गार मानवाच्या वाणीतून
देवरूपे येतात. तुकारामाचा 1720 क्रमांकाचा गाथेतील अभंग फार महत्वाचा आहे. वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती तेणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतो. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कथा कमंडलू देहोपचारा जाणवितो वारा अवसरू हरिकथा भोजन परवडी विस्तार करोने प्रकार सेऊ रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, वृक्षवल्ली ही आमची सोयरी पाहुणे आहेत किंवा वृक्षवल्ली वनचरे पक्षी ही सर्व आमचे नातेवाईकच आहेत. म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष आणि वल्ली आणि वनचरे म्हणजे वनातील श्वापदे पशु पक्षी ही आमचे सोयरे आहेत, ही आमचे नातेवाईक आहेत. आणि तसेच सुस्वराने आळवणारे पक्षी सुद्धा आमच्याशी नाते संबंधात आहेत. तेने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतो. म्हणजे वनामध्ये राहून वृक्षवल्लींच्या सान्निध्यात आणि पक्ष्यांचं सुस्वर संगीत ऐकता ऐकता आपल्याच नातेवाईकांचे मधुर बोल ऐकता ऐकता आम्हाला एकांताचा जो वास असतो तो अत्यंत सुखाव होतो आणि कोणत्याही तऱ्हेचा गुणदोष रूपी द्वैताचा वारा आमच्या अंगाला लागत नाही. म्हणजे द्वैताचा स्पर्श सुद्धा आम्हाला होत नाही. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. आता आमची अवस्था संपूर्ण आकाश आहे, मंडप आहे आणि अखिल पृथ्वी आहे आमचं आसन आहे. पृथ्वीवर कोठेही जावं, जिथे वाटेल तिथे रमावं आणि आनंद उपभोगावा अशी आमची अवस्था आहे. म्हणजे संपूर्ण अवनीलाच ज्यांनी आसन केलं आणि संपूर्ण आकाशाला ज्यांनी मंडप म्हटलं असे संत महंत या देवनिर्मित आकाशरूपी मंडप आणि पृथ्वीरूपी आसनाचं महत्व तंतोतंत तसे जाणत होते जसे आज खरे तर आपण अजून सुद्धा जाणत नाही. पुढे म्हणतात, कथा कमंडलू देहोपचारा जाणवितो वाराव सरू. देहोपचारा म्हणजे देहाच्या रक्षणासाठी, कथा याचा अर्थ घोंगडी आणि कमंडलू म्हणजे भोपळ्याचा जो कमंडलू असतो तो. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही जंगलात गेलो की आमच्या देहरक्षणाची साधनं म्हणजे काय, कथा म्हणजे घोंगडी, एक घोंगडी आणि हातात घेतलेला कमंडलू. कमंडलू म्हणजे भोपळ्याचा कमंडलू याचा अर्थ यांनी तुकाराम महाराजांनी हातात जो तंबोरा घेतलेला आहे तो तंबोरा आणि तंबोऱ्याच्या तारा छेडत छेडत अभंग म्हणायचे आणि वनामध्ये केवळ आणि केवळ एक घोंगडीचं वस्त्र घेऊन अंगाभोवती लपेटून पृथ्वीच्या आसनावर आणि आकाशाच्या मंडपाखाली बसायचं. एवढेच देहाचे उपचार म्हणून त्यांच्याजवळ साधनं आहेत. म्हणजे एकांतात गेल्यानंतर पृथ्वीचं आसन आणि आकाशाचा मंडप, हातात एक तंबोरा आणि खांद्याभोवती घोंगडी, एवढी दोनच गोष्टी, तंबोरा आणि घोंगडी या दोनच गोष्टी देहाचे उपचार म्हणून आहेत. अन्यथा केवळ आणि केवळ पृथ्वी आसन, आकाश मंडप, पशुपक्षी, सोयरे वनचरे, पक्ष्यांचं गीत गुंजन आणि गुणदोषाचा थारा नसलेली आनंदानुभूती असंच आमचं जीवन आहे. पुढे हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊरुची. तुकाराम महाराज म्हणतात, ते आणि त्यांचे सांगाती हरिकथेचंच भोजन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्वादपूर्ण पद्धतीने घेत असतात. म्हणजे हरीचं कीर्तन, देवाचं कीर्तन, त्या निसर्ग सान्निध्यात बसून वेगवेगळ्या तऱ्हेची रुची घेणं, ते हरिकथा रूपी भोजनाचे अनेकानेक आस्वाद घेत घेत तिथे रमणं हाच त्यांचा दिनक्रम आहे. हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊ रुची. अनेक प्रकारे हरिकथेचा विस्तार करून त्या हरिकथेच्या भोजनातच दंग तुकाराम महाराज आणि त्यांचे सांगाती सत्संगती जे आहेत ते होतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. अशा त्या एकांतात बसून साधक बाधक चिंतन करून निसर्ग सान्निध्यात हितावं काय अहितावं काय, सत्य काय असत्य काय याचा त्यांना बोध होतो आणि त्यांना हा झालेला बोध म्हणजेच
खऱ्या अर्थाने हे जे पर्यावरण आहे, हा जो निसर्ग आहे, ही जी आपण ज्याला इकोसिस्टम म्हणतात, म्हणजे ज्याला हवा पाणी याची एक विशिष्ट ठेवण आहे, मांडणी आहे, ती मांडणी आणि त्याचं रक्षण जर केलं तर आपण या दैवी संपदेचं, दैवी संसाराचं विश्वस्त म्हणून खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतो. आणि दैवी संपदेचं, निसर्गाचं विश्वस्त म्हणून मानव रक्षण करील तर मानव ज्याचं रक्षण करतो तीही दैवी संपदा, ते वसुंधरेचं नित्य नूतन अत्यंत आकर्षक असं पर्यावरण, निसर्गाने समृद्ध असं स्वरूप ते मानवाचंही तसंच रक्षण करील. म्हणजे मानवाने वसुंधरेचं रक्षण केलं तर वसुंधरेचं सृष्टी सौंदर्य, त्या वसुंधरेची अनेकानेक तऱ्हेने असलेली वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण रूप मानवाचंही संरक्षण करतील, असा बोध या तुकाराम महाराज याच्यातून होतो. आणि अशा अर्थी हा जो दैवी संसार आहे तो तुकारामासारखे बनून आपण जर खरे विश्वस्त बनून तो जर आपण दैवी संसार हा देवाचा संसार आणि आपण त्याचे विश्वस्त, देवाचा संसार आणि आपण त्याचे रखवाले अशा पूजक भावाने केला तर देवाचा संसार राखणारा सुद्धा हळूहळू स्वतःच दैवी बनतो. आणि दैवी संसार म्हणजे निसर्ग आणि माणूस हे खऱ्या अर्थाने एकरूप देवपुत्र आहे त्याचा बोध आपणाला होतो. आणि आपल्या जागी आपणाला संपूर्ण आनंद अमर आणि ज्याला आपण म्हणतो अत्यंत उत्कट आनंदाने भरलेलं जीवन याची देही याची डोळा भोगायला मिळतं. आणि हाच तो अमृतानंद म्हणतात. आणि आता ज्याला आपण परमाकल्चर म्हणतो त्याचा अर्थ सांगतो. सध्या एक परमाकल्चर, परमा म्हणजे परमनंट कल्चर म्हणजे शाश्वत व्यवस्था, शाश्वत संस्कृती अशा तऱ्हेचं शास्त्र विकसित झालेलं आहे. त्याच्यामध्ये कल्चर म्हटलं की म्हणजे ऍग्रिकल्चर आलं, हॉर्टिकल्चर आलं, सिरिकल्चर आलं, म्हणजे सर्व तऱ्हेची शेती, सर्व तऱ्हेची जैविक संपदा आणि सर्व तऱ्हेच्या जैविक शेतीविषयक संपदा आणि ते आपणाला देणारा निसर्ग आणि संपूर्ण पृथ्वी आणि पर्यावरण, त्या भागातील हवामान त्याला कोणत्याही तऱ्हेचा धोका न आणता ते समजून घेऊन निसर्गानुकूल पद्धतीने आपला अन्नधान्य निर्मितीचा, तसंच ज्याला आपण म्हणतो फुलं फळ याच्या निर्मितीचा, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थांचा, फुलातून मिळणाऱ्या मधाचा आणि एकंदरीनच या वसुंधरेवरती आपण बहुविध पीक पद्धती घेऊन निसर्गाचा समतोल न बिघडवता या वसुंधरेच आपण रक्षण करता करता, वसुंधरेचं रक्षण करता करता ती वसुंधराच अखिल मानवतीचं शाश्वत रक्षण करील. आणि वसुंधरा आणि मानव जर नीट काळजी घेतली तर शाश्वत कल्चर म्हणजे परमाकल्चर म्हणजे हा जो निसर्ग आहे, जे पर्यावरण आहे, ही जी वसुंधरा आहे त्याच्यावर नांदणारी ही मानव संस्कृती खऱ्या अर्थाने शाश्वत संस्कृती होऊ शकेल. या शाश्वत संस्कृती कल्पनेला आज परमाकल्चर म्हणतात. इथे नेमकं आहे ते हे, जिथे आपण असतो तिथूनच आपलं अन्न आपण मिळवायचं, वस्त्र मिळवायचं, निवारा मिळवायचा. आणि हे सर्व करत असताना विकास करता करता आपला कोणताही विकास वसुंधरेला बाधा पोचवणार नाही याची काळजी घेऊन हा विकास करायचा, याला परमाकल्चर म्हणतात. म्हणून जे आपण म्हटलेलं आहे की हा अन्न वस्त्र निवारा देणारा अवनीचा संसार हा दैवी संसार असून मानव त्याचा विश्वस्त आहे याचा बोध आपणाला झाला तर आज जे परमाकल्चर म्हणून एक नवीन संकल्पना रूढ होत आहे, त्या संकल्पनेची मुळं निश्चितच आपल्या पूर्व परंपरेत आहेत. जसं आपण पाहिलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, त्या अभंगामध्ये जसं आहे ते आपण समजून उमजून घेतलं तर हे मानवी जीवन, हे पृथ्वीचं वसुंधरेचं अन्न वस्त्र देणारं जीवन, सुजलाम सुफलाम जीवन खऱ्या अर्थाने शाश्वत होऊ शकेल. आणि ज्याला परमाकल्चर आज म्हणतात म्हणजे शाश्वत वसुंधरा संस्कृती, ती खऱ्या अर्थाने सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल. मात्र हे समजून नीट वागणं महत्वाचं आहे. हे सर्व सांगत असता
आज जी युद्ध महायुद्ध चालली आहेत, जी भीषण गोष्टी चालू आहेत, ते पाहता पाहता आज मानव राहणार का नाही राहणार, पृथ्वी राहणार का नाही राहणार, अशा भयावह अवस्थेत आला असताना आज जे आपण सध्या निरूपण करीत आहोत निशिदिनीमध्ये, ज्यामध्ये आपण म्हटलेलं आहे सर्व संसार देवाचा आहे, मानव विश्वस्त आहे. देवाचा संसार म्हणजेच अन्न वस्त्र निवारा देणारा वसुंधरेचा विशाल संसार. त्याच्यामध्ये विविध जाती प्रजाती पशुपक्ष्यांच्या कीडमुंग्यांच्या आहेत आणि या सर्वांचा विश्वस्त अत्यंत उत्क्रांत प्रजाती म्हणून मानव आहे. ही विश्वस्ताची जबाबदारी जर मानवाने हिंसा टाळून युद्धे टाळून जर जबाबदारी पार पाडली तर निश्चितच देव, दैवी संसार, पर्यावरण, वसुंधरेची शाश्वत संस्कृती म्हणजेच आज ज्याला परमाकल्चर म्हणतात त्याचा आपणाला नीट बोध होईल. कालचं आणि आजचं मिळून नवीन असतं, परंतु आजचं नवीन हे कालच्या गोष्टीतूनच पुढे आलेलं असतं. निश्चितच आधी वेल येतो आणि त्याच्यातून फळ येतं, तेच फळ टाकून परत वेल येतो. म्हणून बीजातून झाड आणि झाडातून बीज या पद्धतीने आजचं कालचं उद्याचं हे खरं तर सनातन सतत नवीन नवीन होत वाहणार हे संस्कृतीचं वाहन आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर दैवी संसार, निसर्ग संपदा, वसुंधरेची शाश्वत संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानवाने जर शाश्वत शहाणपण समजून घेतलं तर देव आणि मानव एकाच दैवी पद्धतीने हे संपूर्ण विश्व समृद्ध करू शकतात आणि मानव प्रजाती स्वतःलाच समृद्ध करू शकते आणि मानव प्रजातीच विश्वाची अमरवाणी जाणण्याची क्षमता असलेली प्रजाती आहे. आणि हे अमर्त्यपण माणसाने जाणणं आणि त्याला अनुसरून वागणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आजच्या निशिदिनी या निरूपणामध्ये दैवी संसार, निसर्ग संपदा अर्थात वसुंधरेची शाश्वत संस्कृती या 6व्या पुष्पामध्ये आपण पाहिलं. सज्जनो चिंतनात असा, ध्यानात असा, सतत चांगल्याच ध्यान करा. सतत अर्थात ध्यान हे चांगल्याच असतं, वाईटाचं ध्यान करता येत नाही. कारण वाईटाचं ध्यान केलं तर माणसाच्या मनाला मरगळ येते, त्याला त्रास होतो. त्यामुळे ध्यान हे नेहमीच चांगल्याच असतं. म्हणून तुम्हाला जिथे जिथे खऱ्या अर्थाने टवटवीत वाटेल, प्रसन्न वाटेल तेच ध्यान, आणि ते ध्यान निश्चितच निसर्गामध्ये बसून एकांतात बसून केलं तर तुकारामाला जो अनुभव येतो, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती तेणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतो. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कथा कमंडलू देवोपचारा जाणवितो वारा अवसरू हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊ रुची तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. तेव्हा आपणच आपल्याशी सत्य असत्य हित अहित याचं चिंतन करा आणि आपण आपणाशीच आनंद घ्या. स्वचाच आनंद स्वमधूनच मिळवा इतके सांगून हे निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. शुभदिन.